कारभारात काही घोटाळाच नाही ना? चिंता नका. आपल्या सांगण्याप्रमाणे स्वराज्याचा कारभार तालेवारीनच चालला आहे. प्रतापराव, अनाजी आणि स्वराज्यातला प्रत्येक माणूस जागा आहे. राज्याच्या सरहद्दीवरचा प्रजाजन देखील सुखी आहे. राजाची अंगणच तशी. हे राज्य सुखी ज्याच्या सरहद्दीवरचं शेवटचं घर सुखी. अगदी खरं बोललात साहेब. स्वराज्यातून कमी मोरोपंत, काय येणं केलं? काही विशेष? साहेब, हा नेहमीचा रिवाजच आहे. गडावर आलं की आपलं दर्शन घेतल्याशिवाय काही काम सुचतच नाही. आज तुम्ही तिघेही एकत्र आलात. कारभारात काही घोटाळाच नाही ना? साहेब, चिंता नका. आपल्या सांगण्याप्रमाणे स्वराज्याचा कारभार तालेवारीनच चालला आहे. प्रतापराव, अनाजी आणि स्वराज्यातला प्रत्येक माणूस जागा आहे. राज्याच्या सरहद्दीवरचा प्रजाजन देखील सुखी आहे. राजाची आम्हाला शिकवणच तशी. हे राज्य सुखी ज्याच्या सरहद्दीवरचं शेवटचं घर सुखी. अगदी खरं बोललात बरोबर साहेब. स्वराज्यातून कमी होऊन शत्रूच्या घरात काहीही जात नाही. या उलट शत्रूच्या घरातले स्वराज्यात येतात. आता हेच पहा ना, कुडाळच्या रावजी सम्राटांनी तर कमालच केली. आदिलशाहीतला रांगणा किल्ला स्वराज्यात अलगद सामील करून घेतला. आणि हो, कोट किल्ल्यांची तब्येत तर उत्तमच आहे. आमच्या सिंधुदुर्गाची काय खबर आहे?
सिंधुदुर्गाची तटबंदी पुरी झाली. त्या सिंधुदुर्गाच्या बांधणीनं सागर सराचा आपल्या हाती आला. सिंधुदुर्ग म्हणजे सिद्धीला एक आव्हान ठरलं. तुमचे गडकोट तुमच्या ताब्यात आले. सिंधुदुर्गामुळे सागरावर तुमची हुकूमत आली. पण खासा गड आहे कुठं? म्हणजे प्रतापराव मातापर गड मिळवले, पण गडाचा अधिपती आहे कुठं? तो नसला तर तुमच्या या गडकोटाला काय किंमत? साहेब चिंता नको, राजे गडावर सुखरूप येणार. पण कधी? शिवबा आग्र्याला गेले त्याला किती मास उलटले. गेले तेव्हा तीच होती फाल्गुनाची पांढरी नवमी. आणि आता अजून 15 दिवसांनी नवरात्रीचे घट बसणार. मनातल्या मनात पुढायचे तरी किती दिवस? मासाहेब, राजांच्या आज्ञेप्रमाणे आम्ही डोळ्यात तेल घालून स्वराज्य जगतो आहोत. ठाई ठाई हेर पेरले आहे. राजे शंभूराजांसह आग्र्याहून निसटले याची बित्तम बातमी हेरांनी गडावर आणली. संती राजांचा हुकुमही आला. आम्ही सुटलो. गडावर तोफांचे आवाज करा आणि त्याचे पडसाद औरंगजेबाच्या कानापर्यंत पोचवा. पण स्वारींच्या गडावर अजून ठाव ठिकाणा नाही. रोज सकाळी कुंकवाचं बोट कपाळी नेताना हात थरथरतो, छातीत धस्स होत. काही अरिष्ट कानावर पडलं नाही म्हणजे मिळवलं. थोडल्या बाई, असं स्वप्नात सुद्धा मनात आणू नका. राजे येणार, त्यांनी आम्हाला शब्द दिलाय. राजे आमचा शब्द खाली पडू देणार नाही. स्वारी प्रत्यक्ष गडावर नाही, पण ती आहे म्हणून वावरायचं. कपाळी मळवटभर कुंकू. थांब सोयरा, आमच्या आईच्या कानांना ते ऐकवणार नाही. आमचा शिवबा आम्हाला कधीही अंतर देणार नाही. तिची वाट पाहिजे. उरावर धोंडा ठेवून दुःखाची कड आतल्या आत गिळायचे. बाई ग, मोठ्या माणसाच्या नावानं गळ्यात मणिमंगळसूत्र बांधायचं असतं ते जिवंतपणी सतीच्या चितेवर जळण्यासाठी. महाव्रत आहे. मोरोपण प्रतापराव, शिवबा येईपर्यंत स्वराज्याचं रक्षण झालंच पाहिजे. त्यांच्या गैरहजेरीत आमची रयत सुखात समाधानानं नांदलीच पाहिजे. साहेब, लहान तोंडी मोठा घास घेतोय. क्षमा करा, आपले मनसुबे खूप चांगले आहेत. पण काय प्रतापराव, बोला. मनात कुठलाही किंतु न धरता बोला. साहेब, राजांच्या गैरहजेरीत आपण सारे डोळ्यात तेल घालून स्वराज्याचे रक्षण करतोय, खरी गोष्ट आहे. पण काही गोष्टी अशाच चालू राहिल्या, त्याच्याकडे दुर्लक्ष होऊ लागलं तर काय झालं? कोणी बदल केला? शत्रूला जाऊन मिळालं? कोणी फितूर झालं? बोला प्रतापराव, आम्ही या राज्याची आई आहोत. या राज्यातली प्रत्येक गोष्ट आम्हाला कळायलाच पाहिजे. साहेब, आपल्यातले काही लोक रयतेला नाडतात, त्यांना खंडावून सोडतात, त्यांच्यावर सावकारी करतात आणि याशिवाय त्यांच्याकडनं खोट्या हुट्या नेऊन देतात. कोण आहेत? कोण हे लोक? जेर बंद करून हजर करा आमच्या पुढं. आम्ही जाती लोकांना शिक्षा करू. कुणाचाही मुलाजा ठेवला जाणार नाही. पण मासाहेब, गुन्हेगार प्रत्यक्ष दिसत असूनही त्याला पकडता येत नाही. हीच तर खरी अडचण. मोरोपण, तुम्ही हे बोलावं? साहेब, मोरोपंत योग्य तेच बोलतायत. सांबाच्या पिंडीवर बसलेल्या विंचवाला इच्छा असून देखील मारता येत नाही, कारण त्यानं मिळवलेलं स्थान, त्यानं घेतलेला आश्रय आमच्या सारख्यांची मात्र कुचंबणा होते. धरावं तर त्याच्या हितचिंतकांची नाराजी आणि सोडावं तर विंचू लंघमारी. प्रतापराव गुन्हेगार कुणीही असो, त्याच्या वयाचा, मानाचा, नात्याचा विचार केला जाणार नाही. बोला तुम्ही, कोण आहे गुन्हेगार? बोला, गुन्हेगार कोण आहे? क्षमा असावी मासाहेब, आपले गोविंद विश्वनाथ. गोविंद विश्वनाथ, आमचे कारभारी. कुणाचं नाव घेतात? मोरोपण. काही पाच नाही, पोच नाही, अधिकाराची मर्यादा नाही. उचलली जीभ, लावली नाळ्याला. आणि सरकार सबळ पुरावा असल्याशिवाय आम्ही बोलत नाही. त्यांच्याविषयी तक्रार घेऊन रयत सदरेवर आली. मासाहेबांची भेट हवी आहे त्यांना. मोरोपण, गोविंद विश्वनाथांना याबद्दल विचारलंय तुम्ही? खोदून विचारलं साहेब, पण ते दादच लागू देत नाही. पुसलं तर उलट आम्हालाच विचारतात
आम्हाला विचारणारे तुम्ही कोण? आम्हाला विचारणारे तुम्ही कोण? ही हिंमत? त्यांना म्हणावं राजे गडावर नसले तरी त्यांची आई अजून जिवंत आहे त्यांना नाव विचारणार. प्रतापराव, जी. गोविंद विश्वनाथांना सत्रेवर हजर करा. सीधेपणानं आले नाहीत तर जेर बंद करून आणा त्यांना. जी. या माणसाची लायकी दरबारात राहण्याची नाहीच मी. पण मासाहेब, घडला असेल त्यांच्या अजून गुन्हा, पण निदान त्यांच्या वयाचा ज्ञानाचा ज्या ज्ञानाला विवेकाची जोड नाही त्याला आम्ही ज्ञान समजत नाही. जे राज्यकर्ते भ्रष्टाचार पाठीशी घालतात त्यांची प्रजा ही भ्रष्टाचारी बनायला फारसा वेळ लागत नाही. गोविंद विश्वनाथ आमचे कारभारी कमी पडली म्हणून त्यांना सावकारी आठवली. गरीब बिचाऱ्या रयतेला त्यांनी नागवलं. सोन्या नाण्यांनी आपली घरं भरली. आम्ही स्वप्नातही कधी अपेक्षिलं नव्हतं असं नीच कृत्य त्यांनी उघड्या डोळ्यांनी केलं. कारभारी पदाला कलंक लावला. प्रतापराव, त्यांना सांगा, जोपर्यंत आपण निरपराध आहोत ही साबित होत नाही तोपर्यंत कारभारी पदावरून तुम्ही दूर आहात. देव धर्म करीत घरात स्वस्थ बसा. तुमच्या 2 वेळच्या जेवणाची व्यवस्था केली जाईल. जी. मोरोपंत, गोविंद विश्वनाथांनी तयार केलेल्या खोट्या हुंड्या जाळून टाका आणि त्यांनी जप्त केलेला माल ज्याच्या त्याच्या घरी सन्मानानं पोचवा. आणि आमच्या वतीनं आमच्या रयतेची क्षमा मागा. साहेब, आपण शांत राहू. मी स्वतः जातीनिशी जाऊन शहानिशा करतो. साहेब, आपण शांत राहू. आम्ही आहोत ना. शांत? आमच्या महालाच्या दाराशी गडबड आणि आम्ही शांत राहायचं? प्रतापराव, राज्याचे सरनौबत ना तुम्ही आम्हालाही सांगावं. क्षमा असावी साहेब, पण अशा साध्या साधी गोष्ट लक्षात ठेवा प्रतापराव. राजकारणात एखादी साधी खेळी जरी चुकली, विनाकारण कुणाला अभयदान दिलं तर शत्रू पक्ष उलटून मात करायला कमी करत नाही. जाऊन जाब विचारा गडबड करणाऱ्यांना आणि खबर पोचवा आमच्यापर्यंत. आम्ही देवघरात असतो. त्यांना बरोबरीने समजावून सांगत होतो. साहेबांची परवानगी काढतो मगच भेट होईल, पण ऐकायलाच तयार नाही. दंडेली करून आज घुसले. खरी गोष्ट. जय लक्ष्मीरंजन. अगदी खरी गोष्ट. आम्ही भिक्षेसाठी आलो, पण आम्हाला आलो. शिवाजी राजांची आई दानधर्म करते अशी तिची दानत ऐकून आम्ही आपण कोण देशीचे? आम्ही काशीचे पैर. मग दक्षिणेत बरे उतरला. काही खास हेतू? बेटा बोलून चालून आम्ही पैरा परमेश्वराच्या धर्तीवर फिरायला पाहिजे कसं? जिकडे पुढा तिकडे नसेल द्यायची विचार चाललो. जय लक्ष्मीरंजन. चल बेटा, शिवाजी राजांच्या आईनं विनमुख पाठवला असा डंका पिटत थांबा. आणि हे कोण? हा माझा शिष्य आनंद. फक्त लक्ष्मीरंजनचा पुकारा करतो. याचं बाकी मौन व्रत. भूत वर्तमान भविष्य दार काही झालं. त्याचं दैवत जेव्हा त्याला दिसेल तेव्हा तो पुन्हा बोलू लागला. खरं ना बेटा आनंद? जय लक्ष्मीरंजन. क्षमा असावी, मी मासाहेबांना वरती देतो. आपण इथं थांबा. आपण खरोखरच भूत भविष्य जाणता. जय लक्ष्मीरंजन. काय म्हणतात ते? तो खूप संताप. तो म्हणतोय की तू संशयात्मा आहे. त्यानं तुला पुरतो ओळखलंय. तुझं नाव पुरतोजी. प्रतापराव ही तुला राजानं लावलेली उपाधी. तुझ्या हाताखाली 1000 स्वार सेनापती तू या राज्याचा. धन्य महाराज, धन्य. जय लक्ष्मीरंजन. आता काय म्हणतात ते? म्हणतोय
म्हणतो बेटा चिंता करू नको, तुझा राजा सुखरूप आहे. तुझा राजा जेव्हा परत येईल तेव्हा निहून तुझी गाठ घेईल. मीही तिथंच असेल. आपलं हे भविष्य खरं ठरलं तर खुद्द राजांनी आपल्या हाताने या हातात घातलेलं हे सोन्याचं कडं मी तुमच्या हातात घालीन. साहेब या बाबांना या. पुतळा सोयरा त्यांना हवी ती भिक्षा घाल. सगळं सगळं करून दमलो होत आम्ही. अभिषेक झाले, अनुष्ठानं झाली, दान धर्म झाले, पण आमचा शिवबा काही आम्हाला दिसत नाही. तो दिसल्याखेरीज हे डोळे आता मिटायचे नाही. चांगलेपणानं पाठवा बाबा त्यांना. अरे हे काय, बैरागी कधी पाया पडतात का? मासाहेब, आपण आम्हाला ओळखलं नाही. शंकराची उपासना कधी होतो ना, त्याच रूपात तुम्ही प्रगट राहतो. मासाहेब बसावं जरा, शांत व्हा, मग खूप बोलू. तोफाला बत्तीच्या साखर वाटप हाती कुंभाचे सडा शिकवा. सर्वसाठी तोंड बांधा, पुढे उभारा, सनाई चौकाला झडू द्या. तुकारा फुटला राजे आले की सुवार्ता फैलवा. वासर सेनापती कमाल केली, आमच्यावर शस्त्र उगारलं. क्षमा असावी राजे, आम्ही आपल्याला ओळखलं नाही. सेनापती, तुम्ही योग्य तेच केलं. पुरी ओळख पटल्याशिवाय कुणाचाही विश्वास धरायचा नाही. हा राज्यशास्त्राचा धडा तुम्ही छान गिरवला. तुमचे अनंत उपकार आहेत या राज्यावर. आम्ही शत्रू घरी सापडलो, अनेक मास लोटले तरी राज्याची घडी एवढीही बिघडवू गेली नाही. याउलट आमच्या गैरहजेरीत तिथला राज्यकारभार पाहिला. तुमचे उपकार कधीही फिटायचे नाही. बरोबर प्रतापराव अनाजी, तुमची ही ताकद असेल ना तर राज्य उभारणीला आमची गरज लागणार नाही. राजे, आपला हा विश्वास कायम राखण्यासाठी प्राणाचा मोल द्यायला हा प्रतापराव मागे पुढे पाहणार नाही. प्रतापराव, याची खात्री आहे म्हणून तर राज्य उभारणीचा संकल्प सोडला. जी, तुमच्यासारख्या जीवाभावाच्या सोबत्यांच्या भरोशावर आहोत आम्ही. जी राजे, आपले शंभूबाळ कुठे? कुठे शंभूबा? मागावून येत आहेत का? अनाजी, नको तो प्रश्न नेमका विचारला. खपली धरू पाहत असलेली जखम पुन्हा भराभरा वाहू लागली. जगदंब जगदंब. राजे, काय झालं शंभूराजांना? राजे, शंभूबाळ पुन्हा औरंगजेबाच्या तावडीत तर नाही ना सापडले. राजे, राजा काही दगाफटका तर नाही ना? शिवबा, तुम्ही बोलत का नाही? कुठे आहेत शंभूबा? मासाहेब, काय सांगू आणि कसं सांगू? शंभू राजांचा काळ झाला. मासाहेब, आमचं जरा ऐका. काय ऐका? नको ते ऐकायला लावलं. आता आणखी काय ऐकायचं बाकी राहिलंय? थोडा मोठ्याच्या राजकारणात आमचं पोर ना घालवलं तुम्ही. राजे राजे निदान त्या सैला
मला दिलेल्या वचनांची तरी आठवण ठेवायची होती हो. महाराज कशावर सोडून गेला तपास, कोणी परवानगी दिली तुम्हाला? प्रतापराव, अनाजी, या तुम्ही. आम्हाला मासाहेबांशी काही बोलायचं. साहेब, मासाहेब क्षमा करा, आम्ही आपल्यापुढे असत्य बोललो, नाईलाज होतो. मासाहेब, यापुढे काही काळ आपल्यालाही असत्य बोलावं लागणार आहे. शंभू महादेवासमोर, आई जगदंबेसमोर शपथ घ्या. शंभू राजांच्या गडावर सुरक्षित घेण्यासाठी मी असत्य बोलेन, एक शब्दही मुखातून काढणार नाही. शिवबा, काय बोलताय तुम्ही? हे कसली शपथ? मासाहेब, आम्ही तुम्हाला नंतर सांगणारच होतो, पण आता नाईलाजाने सांगावं लागतंय. आपले शंभू राजे सुखरूप आहेत. खरंच त्या जगदंबे शपथ. मार्ग धोक्याचा म्हणून आम्ही त्यांना मथुरेत ठेवलंय. त्यांच्या संगती कवी कलश आहेत. अत्यंत हुशार माणूस, तसाच स्वामिनिष्ठ. एक वेळ आपली जान पणाला लावतील, पण शंभूराजांच्या केसालाही धक्का लागू देणार नाहीत. योग्य वेळी ते शंभूराजांना घेऊन गडावर येतील. आपण त्या क्षणाची वाट पाहिजे. बाळराजांना कोणी ओळखलं तर? संजाब राखलेले शंभूराजे आता तुम्ही सुद्धा ओळखू शकणार नाहीत. मासाहेब, जोवर शंभूराजे गडावर सुरक्षित येत नाहीत, तोवर आम्ही शपथेला बद्ध आहोत. आमच्या जीवाला स्वस्थता लाभणार नाही. शंभूराजांच्या मृत्यूची बातमी दिल्लीला पोहोचेल, शोध थांबेल आणि शंभूराजे गडावर सुरक्षित येतील. राजे राजे तुमच्या या राजकारणात साध्या माणसाची आतडी तुटतात हो. मासाहेब, तुम्हालाही या खेळात भाग घ्यावा लागणार आहे. हे चुकून सुद्धा कुणाला कळता कामा नये. शंभूराजांची सुरक्षितता त्यावर अवलंबून आहे. शिवबा, आम्ही तुमच्याच आई आहोत. हे मिटलं तोंड आता उघडे. ते प्रत्यक्ष शंभू बाळ डोळ्यासमोर दिसल्यानंतर. मासाहेब, काल मध्यरात्रीपर्यंत खलबत खाण्यात होतो. पुन्हा सकाळी उठून हजर राहण्याची राजांची आज्ञा. परंतु मोरोबर, राजांचं स्नान देवपूजा वगैरे झाले आहे. हसलात का त्याचे प्रताप? अहो, हसू नको तर काय करू. राजे स्नान देवपूजा आटून केव्हाच गडावर फेरफटका मारायला गेले. संपी कवी कलश आणि शंभूबाळ देखील. काही म्हणा प्रतापराव, पण राजांची कल्पकता आणि योजना पाहून मती गुंग होत जाते. आता हेच पहा ना, शंभू राजांचा काळ झाला म्हणून राजांनी हुल काय उठवली, सर्वांना कोड्यात काय टाकलं. अहो, आपण एवढी जवळची माणसं, पण आपण देखील चक्रावून गेलो. अहो, म्हणून तर राजे राजे आपण आहोत. अगदी मनातलं बोलणार प्रतापराव. अशा राजांच्या परिवारात आपण आहोत, खरोखरी भाग्याची गोष्ट आहे. बाळाजी,
काल सांगितलेले खलिते तयार झाले? छान. सुरेख. माझी खलिते ताबडतोब रवाना करा. बाबराव जी, एक महत्वाची कामगिरी आहे. आदिलशाही सरदार बहिलोल खान पठाण उमराणीला आल्याची वर्दी आहे. राजे, फौज किती आहे? फौज 10-12 हजार असावी. महाराज, मग विचार कसला करायचा? बहिलोल खानची जबाबदारी माझी. मी एकटाच पाहून घेईन त्याला. तुमच्या ताकदीचा आम्हाला पुरा अंदाज आहे. पण काय राहते? बहिलोल अधिक फौजेची वाट पाहतोय. महाराज, मग असं केलं तर अधिक कुमक मिळण्याच्या आत बहिलोलला आम्ही उमराणीला वाटतो. जरूर, आमचाही तोच विचार आहे. तुम्ही आपल्याबरोबर विठोबा शिंदे, कृष्णाजी भास्कर आणि विसाजी बल्लाळ सारख्या नामवंत सरदारांना घेऊन जा. राजे, फक्त आज्ञा व्हावी. प्रतापराव जी, बहिलोल फार दिवस वळवळ करतोय. जी, आज्ञा एकच, त्याला जीव मारून काम फक्त करा. पण राजे, या साऱ्या धामधुमीत काही निर्णयानं आपण ठोक्यांचा त्रोस सोडवून घेणार आहोत. मतलब आम्ही समजलो नाही आपल्या बोलण्याचा अर्थ. उदाहरणार्थ चिंचवडचं देवस्थान, आपण त्यांचं वतन काढून घेतलं. देवस्थानावर अतिक्रमण झालं असा आरडाओरडा देवानी केला. देवस्थान खर्चासाठी लागेल तेवढी रक्कम दर साल देण्याचं आपण अभिवचन दिलं, पण देवाला ते मान्य नाही. वतनावरील आपला हक्क सोडण्यास देव तयार नाही. मग त्यांना आजच स्पष्टपणे कळवून टाक. आपण गोसाव्याला वतनाचा लोभ हवा कशाचा? तुम्हाला तुमची बिरुदं चालवता येत नसतील तर ती आम्हाला द्या. आमची बिरुदं तुम्ही घ्या. पण राजे, पिढ्यानपिढ्या चालत आलेली वतनदारी नष्ट केली तर लोक नाराज होते. लोक नव्हे, वतनदार. पण त्यामुळे दप्तरावरही फार मोठा ताण पडेल. तेही आम्ही जाणतोच. अशी राज्यकर्ते प्रजेच्या हिताकडे दुर्लक्ष करून वतनदारीचा स्वीकार करतात. रोख वसुलीवर ते तृप्त होतात. आणि त्यामुळे वतनदारांकडून रयत छळली जाते हे त्यांच्या ध्यानी येत नाही. मोरोपंत, राज्याला कीड बनून राहिलेली वतनदारी नष्ट झाली पाहिजे. राजे, हळूहळू हे सर्व करता येईल, पण सध्याच्या या परिस्थितीत. मोरोपंत, हळूहळू या शब्दांना काही अर्थ, तशी कधीच सुधारणा होत नसते. पाटील, खोत, देसाई, देशमुख हे सारे वतनाचे घरी. त्यांच्या तावडीत आमची गरीब रयत, तिला मात्र कुणीच वाले नाही. मोरोपंत, आम्ही राजे कोणाच? वतनदारांचे का रयतेच नाही? बरोबर, या श्रींच्या राज्यात चालायचं नाही. कायदा हा सर्वांना सारखाच, त्याला देवस्थानही अपवाद नाही. आम्ही चिंचवडच्या देवस्थानाचा जो निर्णय दिला तो याच उद्देशाने. देवस्थानाचे अभिषेक, नैवेद्य, पूजा याचे खर्च सरकारातून व्हावेत. मुसलमानांचे पीर, मशिदी याचेही खर्च सरकारातून दिले जावेत. बरोबर, आमची रयत जगली पाहिजे. रयतेला विश्वास द्या. रयत असेल तर आम्ही राजे, तेच उठले तर आम्ही कुठले राजे? जेव्हा पाहावं तेव्हा राजकारण, पण या धांदलीत घरच्यांच्याकडे लक्ष द्यायला सवड मिळेल तर ना. बरोबर, या तुम्ही. बोला, काय आज्ञा आहे? अशा गोड बोलण्यानं बसायच्या नाही आम्ही. एवढा राज्याचा कारभार करतात, पण घरात काय चाललंय, कोण कुठे जातो, काय करतो याची जाण तरी आहे का स्वारीला? कुणाबद्दल बोलताय सगळं? दुसऱ्या कुणाबद्दल?
आपल्या लाडक्या चिरंजीवांबद्दल? काय केलं शंभू राजांनी? काय केलं नाही ते विचारा. हल्ली गडावर असतात कुठे? पहावा तेव्हा शिकार, रात्री अपरात्री गडाखाली जाणं शोभत नाही. राणीसाहेब, आपण उगाच काळजी करता. राजे पहाटेच शिकारीला उतरलेत, आम्हाला सांगूनच गेले ते. आणि आपण परवानगी दिली? न द्यायला काय झालं? शंभू राजांना शिकार आवडतो, त्यातूनच मुलखाची ओळख होत असते, डोळ्यावरची मान तयार होते, नेमबाज बनता येतं. पण हल्ली शिकारी फारच वाढल्यात. हो, हेही आमच्या ध्यानी आलंय. पण हेच वय. म्हणूनच शिस्त लावायची ती याच वयात. फारच लाडावलं हे प्रकरण. ऐकून ठेवा, आज त्यांच्या शिकारीचं कौतुक करता, पण उद्या ही शिकार अंगावर उलटली की समजाय स्वारींना. ते येशूची तीच करा. आज सुनबाई सुनबाई म्हणून तिचं कौतुक करताय, पण उद्या हीच खुणखुण करू लागली की समजेल आपल्याला. राणीसाहेब, येशू बद्दल बोलताना मला स्वतःचा विसर पडलेला दिसतोय. तुम्ही सुद्धा मासाहेबांच्या सुनबाईच ना? हो, पण आम्ही आमच्या सासूबाईंचा कधीच अनादर केला नाही. म्हणून तर तुम्ही आम्हाला खूप आवडता. आज स्वारी फारच प्रसन्न दिसते. राणीसाहेब, प्रसन्नताही सांसर्गिक असते. एक माणूस प्रसन्न असलं की बाजूची माणसं आपोआप प्रसन्न होतात. तुम्ही आनंदी दिसलात, आम्ही तसे बनलो. राणीसाहेब, आम्ही आग्र्याला असताना आमची कधी आठवण येते? हे काय विचारणं झालं? आम्हाला सुद्धा तुमचीच खूप आठवण येत होती. आग्र्याचं ते शाही वैभव पाहताना का कुणास ठाऊक, पण तुम्हीच सदैव आमच्या नजरेसमोर असायचं. हो, एवढी आठवण होती तर आम्ही सांगितलेलं विसरलं नसतात. काय ते? आपल्या अत्तराणाला सांगितलं होतं, विसरलात ना ते? विसरलो नाही, पण आणायला मात्र नाही. मनात असला किस्सा आला जमतो. तसं नाही राणीसाहेब, तो सुद्धा एक योग असतो. योग? नाहीतर काय. आम्ही सुरतेला गेलो होतो, लुटीची एवढी धामधूम, पण रेशीम दिसताच आम्ही आठवणीनं तुमच्यासाठी रेशीम आणलं. या खेपेला तुम्ही अत्तर आणायला सांगितलं, पण नाही जमलं. आणि धाकट्या राणीसाहेबांनी धाकट्या राणीसाहेबांनी मोठी अवघड गोष्ट आणायला सांगितली, पण ती मात्र पटकन जमून गेली. एवढी कोणती अवघड गोष्ट आणायला सांगितली होती धाकट्या राणी साहेबांनी? हा, आता ते आम्हाला कसं काय सांगता येईल? असू दे, आम्हाला काय करायचं? तुमच्यामुळे भांडणाचा योग आला. भांडण कसलं बाई? ज्याचं त्याचं नशीब. एवढं घाबरायला काय झालं? राणीसाहेबांनी सांगितलेलं अत्तर आणायला आम्ही विसरलो, पण तुम्ही सांगितलेली मोठी अवघड गोष्ट मात्र आम्ही आठवणीनं आणली असं आम्ही म्हणालो. ठरलं बाई, आम्ही खरंच काही आणायला सांगितलं नव्हतं. स्वारींनी गडावर सुखरूप यावं एवढंच आम्ही सांगितलं. हा, तेच तर आम्ही म्हणालो. कुणीतरी काळजी घेतली की झालं. आधीच आमच्यावर रागवत असतात, आज विनाकारण त्यात भर पडली. तो आमचा दोष. आम्ही थट्टा करायला गेलो आणि झालं भलतंच. जाऊ दे, आमच्यासाठी सहन करा. हे काय चांगलं झालं? राजे, गडावर वाईट बातमी आली. बातमी? औरंगजेबानं काशी विश्वेश्वराचे रूप पाडून त्या ठिकाणी मशीद उभारली. शहनशाह औरंगजेब, आमच्यावर सूर तू काशी विश्वेश्वरावर काढलास. राजे, बातमी आल्यापासून महासाहेबांनी हाय घेतली, अन्न पाणी वर्ज केले. मासाहेब, नाही, मोरोपंत हे सहन होत नाही. राजे फक्त आज्ञा व्हावी, या मुलखात एकही व्यक्ती दिसणार नाही. मोरोपंत, अविवेकाचं उत्तर अविवेकानं द्यायचं असतं. हे उत्तर नव्हे, तो विचार देखील मनात आणू नका. मोरोपंत, आजच औरंगजेबाला कळवून टाका, आम्हा हिंदूंचं परम पवित्र देवस्थान काशीचं श्री शिवशंकराचं पवित्र मंदिर तुम्ही धर्मांधवरून पाडलं, त्यावर मशीद उभी केली. आपण फार मोठा पराक्रम केला या घमेंडीत असाल, पण आपला हा अभिमान लटकाय. उत्तरेत तुम्ही सत्ताधीश असाल,
पण दक्षिणेत आमचीच सत्ता आहे. आम्ही मनात आणलं तर दक्षिणेतील प्रत्येक मशिदीचं मंदिर व्हायला वेळ लागणार नाही. आपण स्वतःला इस्लामचे बंदे म्हणवतो, पण इस्लामचा अर्थ आम्ही तुमच्यापेक्षा अधिक चांगला जाणतो. माणूसची जाणत नाही तो कसला धर्म. आम्ही आपले वर्तन कदापि सहन करणार नाही. दक्षिणेत तुमचं राज्य नाही, पण उत्तरेत तुम्ही जिथे आहात ती पवित्र भूमी तुमची नाही. आज या क्षणी आम्ही प्रतिज्ञा करतो, एक ना एक दिवस आम्ही दिल्ली गाठू, तुमचं तख्त उकळून टाकू आणि तुम्ही पाडलेल्या काशी विश्वेश्वराच्या मंदिराची पुन्हा उभारणी करू. त्याच दिवशी आमच्या जीवाला खरी स्वस्थता लाभेल. बरोबर. पुरंदरच्या तहात औरंगजेबानं आमच्या हात शस्त्र काढून घेतलं होतं. आज त्यांनी स्वतःहून ते आमच्या हाती दिलाय. आता उसंत घ्यायला अवधी नाही. काशीचे गागाभक्त मुद्दाम नाशिकहून रायगडावर येऊन थांबले. एक वेदो नारायण वेद मूर्ती केवळ भेटीचा संकल्पमानी धरून येतील असं वाटत नाही. साहेब, त्यांच्या भेटीचा उद्देश काय असावा? शिवबा, ते उत्तरेतून दक्षिणेकडे येत आहे. आपण आपल्या मुलखात आहोत, ते परमूर्खात औरंगजेबाचं राज्य. तुम्ही औरंगजेबाच्या तावडीतून सही सलामत सुटला, त्याचा अगदी संताप झाला असेल. हिंदूंना त्यांनी अगदी धारेवर धरलं असेल. मग या लोकांनी आपलं गारहाणं मांडायचं पुन्हा पुढे, यांना न्याय कुणी मिळवून द्यायचं. हे सगळं तुम्हाला सांगावं म्हणूनच ते वेदो नारायण कदाचित तिकडे येत असावे. शिवबा, त्यांचं सगळं म्हणणं नीटपणानं ऐकून घ्या. त्यांना न्याय मिळवून द्या. त्यांना तुमचा आधार वाटायला हवा. मासाहेब, हे पहा तुमचं आराध्य दैवत शंभू बाळ. पण या दैवताला काही कोणी बोलू धजत नाही. मुद्रा मासाहेब, मुद्रा आवाज. काय राहते? वैद्यांनी आंघोळीला परवानगी दिलेली दिसते. जी, जखम आता खूपच बरी झाली. जखम बरी झाली? मग आता पुन्हा शिकारीचा वेध केव्हा? आबासाहेब, मा साहेबांचे गुडघे दुखतात ना, डुकराची सरबे लावली की कळ थांबते. पण मग शिकार कोणची केली? रान डुकराची का भगाची? आबासाहेब, देवकाईच्या तळ्यावर जनावरं उतरतात अशी आम्हाला वर्दी होती. भल्या पहाटे आम्ही रान जवळ केलं, डुक्कर मिळालाच नाही, पण वाघ उठला. आम्ही कोणाचंही न ऐकता वाघ मारायचं ठरवलं. छान. शंभूराजे, तुम्ही मासाहेबांची काळजी घेता हे आम्हाला पटलं. तुमची शिकार झाली, पण मासाहेबांना काही त्यांचं औषध मिळालं नाही. मासाहेब, आम्ही तुमच्या औषधाचं विसरलो नाही. पुढच्या वेळेला जाऊ तेव्हा डुकराची शिकार नक्की आणू. बाळराजे, आमच्या औषधासाठी आपला जीव असं धोक्यात घालण्याची काही आवश्यकता होती का? काही दगाफटका झाला असता म्हणजे? दगाफटका होईलच कसा? आम्ही सावध होतो ना. किरण धरूनच आम्ही वार घातला. एका वारात जनावर अडवं. हा, आता या गडबडीत थोडेसे जखमी झालो इतकं, पण शिकार करायची म्हटलं की तेवढं आलं. थोडेसे जखमी? शंभूराजे, तुमची जखम फार खोल आहे. मासाहेब, आम्ही टाकून बोलू, रागवू म्हणून राजे जखमेची कळ असल्यास दाबून धरत होतो. आम्ही त्यांच्या डोळ्यात रोखून पाहत होतो. युवराज, तुम्ही जिंकलात. हाच निर्धार, हीच सहनशक्ती अखेरपर्यंत कायम टिकवा. तीच तुम्हाला पुढे उपयोगी पडेल. आवाज शंभूराजे, राज्याचा हा वाढता पसारा
आमच्या मनात अनेक मनसुबे आहेत. आमची स्वप्न तुम्ही साकार करायची, पण तुम्ही जसं अविवेकी धाडस करू लागला, साध्या साध्या खेळात जीव गुंतू लागला तर कसं होणार? आजपासून आम्ही शिकार नाही राजा. तुम्ही शिकारीला जाऊ नका असं आम्हाला म्हणायचं नाही, पण आमची एक गोष्ट ऐकाल जी, पुन्हा कधीही शिकारीला जायचं मनात आलं तर आम्हाला बरोबर घेतल्याखेरीज जाऊ नका. आम्ही आमचं कोणतंही काम बाजूला ठेवून तुमच्या बरोबर येऊ. शंभूराजे, तुमची जखम फार खोल आहे, तुम्हाला सक्त विश्रांतीची गरज आहे. या तुम्ही. आम्ही सईच्या शब्दात गुंतोय राजे. तो शब्द मोडला तर आम्ही जगणार नाही. तुमचं हे आराध्य दैवत भारी करणं, आमची बोट जखमेत रुतली तरी हूं कसू केलं नाही. फार प्रेमळ पोर आहे शिवभाते. होय, पण थोडी विवेकाची कास धरेल तर आमची स्वप्न साकार करेल. गुजरा माता अनाजी राजे, नेसरीहून प्रतापरावांचा तातडीचा चिता आला. काय? प्रतापरावांनी नेसरीच्या एका अवघड परिसरात बहलव खानाची कोंडी केली, पण गनिम फार तुरंत 3000ची किंमत मागितली. मग मागितले 3000ची? 3000ची किंमत मिळाली तर बहलव खानाचा पुरा पाडाव करू असं लिहितात कधी. छान. आमचे सेनापती बैलोर खानाचा पुरा पाडाव करणार आहे आणि त्यासाठी त्यांना अधिक किंमत हवी आहे. राजे राजे त्यांची अडचण खानात आहे. बहलव खानाचं सैन्यबळ अधिक आहे, आपलं सैन्यबळ त्याला माहीत नाही. तुरंत 3000ची किंमत पाठवली तर बहलव खानाचा निश्चित पाडा होईल. प्रतापरावांची तरफदारी आमच्या समोर करू नका. हाच बैलोर उमराणीला हाती सापडला होता. त्यावेळेला त्यांनी स्वतःची हुशारी दाखवून त्याला सोडून दिला. कोणत्या आधारे त्यांनी हा सलूक केला होता? नाही अनाजी, आमच्याकडून अधिक कुमक पाठवणं शक्य नाही. अनाजी, बाळाजींना बोलवा. ताबडतोब लेखन साहित्यानिशी या म्हणा. बाळाजी, आम्ही सांगतो तो शब्द आणि शब्द द्याने धरून पत्र लिहायला घ्या. जी. बाळाजी, पत्र लिहिताय? जी. तुम्ही आपल्या बकैद वर्तनानं आम्हाला नाखुश केलाय. उमराणीच्या युद्धात ज्या खानात तह करून सोडलेत तोच खान आज पुन्हा पलटी करून आमच्यावर चालून आला. कोणत्या आधारे तुम्ही हा सलूक केला होता? बाळाजी, लिहिताय ना? जी. त्याच समयी खानाचा नाश केला असतात तर आज ही तकलीफ नव्हती. खानाला राखत बसायची वेळ तुमच्यावर आली नसती. खानाचा दबदबा तुम्हाच वाटत असेल तर फौज घेऊन माघारी या. खानाचा बंदोबस्त आम्ही करू. जीवास राखून मुलुकगिरी करणं वीराला शोभत नाही. बैलाचा पाडाव केल्याखेरीज कदापि आमच्या समोर येऊ नका. बाळाजी, पत्र ताबडतोब रवाना करा. अम्मा बाळाजी, आम्हाला पत्र एकदा ऐकवा. बाळाजी, आम्हाला पत्र एकदा ऐकवा. तुम्ही आपल्या बकैत वर्तनाने आम्हास नाखुश केले आहे. उमराणीच्या युद्धात ज्या खानात तह करून सोडले तोच खानात पलटी करून पुन्हा आमच्यावर चालून आलाय. कोणत्या आधारे तुम्ही हा सुलूक केला होता? त्याच समय त्याचा नाश केला असता तर आज ही तकलीफ नव्हती. खानाला राखत बसायची वेळ तुम्हावर आली नसती. खानाचा दबदबा तुम्हास वाटत असेल तर फौज घेऊन माघारी आहे. त्याचा बंदोबस्त आम्ही करू. जीवास राखून मुलुगिरी करणं वीराला शोभत नाही. बैलोर खानाचा पाडाव केल्याखेरीज आमच्या समोर कदापि येऊ नका. बाळाजी, पत्राचा कागद इकडे द्या. आम्ही एक बार नजरे खालून घालू. बाळाजी, आम्ही सांगितलेलं ऐकू येत नाही का? पत्राचा कागद इकडे द्या. राजे राजे क्षमा असो. काय झालं? अनारजींनी तातडीनं बोलवलं. लेखन साहित्य आणत असताना शाईची दोट विसरली. अवधी मिळालाच नाही. आपणही संतापला होता. आपला संताप आधी काढू नये.
म्हणून आम्ही लिखावटीचा बहाणा केला. आणि तुम्ही वाचलंच ते? बाळाजी, तुमचं मोत्यासारखं सुंदर अक्षर पाहून राजांनी तुम्हाला जवळ केलं, पण त्याबरोबरच तुमची बुद्धी इतकी कुशाग्र असेल याची आम्हाला कल्पना नव्हती. बाळाजी, आमचा शब्द ऐकल्या क्षणी विसरणारे कैक आहेत, पण आमचा शब्द निशब्द ध्यानी धरणारे तुमच्यासारखे थोडे. राजे, राजे घडल्या प्रसंगाची क्षमा असेल. आम्ही केव्हाच क्षमा केली, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, कोरा कागद वाचण्याची किमया पुन्हा दाखवू नका. तुम्हाला ते जमेल, पण आम्हाला ते मानवणार नाही. राजे गागा भट्ट आपल्या भेटीसाठी सुखाचा झाला. राजे, आपल्या कृपेनं नाशिकहून इथं येईपर्यंत कोणताही त्रास झाला नाही. आम्ही इथं आलो, प्रातःकाली सारा गड निरखला, आपला गंगासागर पाहून प्रसन्नता वाटली. तुमचा खडे बाजार पाहता नेत्र सुखावले. तो तुमचा जगदीश्वर प्रासाद पाहून आम्ही धन्य झालो. आपल्याला आमचा रायगड आवडला हे ऐकून भारी संतोष झाला. आपल्यासारख्या जाणत्यांचे पाय गडाला लागावेत हे आम्ही आमचं भाग्य समजतो. आपल्या इच्छेला येईल तोवर आपण गडावर वास्तव्य करावं, आपली कोणतीही गैरसोय होणार नाही. राजे, आम्ही आपल्या मुखात आलो, आपली भेट घेतली. पंडितांनी राजगृही जावं, त्याचा आदरातिथ्य भोगावं, पांडित्याच्या 4 गोष्टी सांगाव्यात, भरपूर दक्षिणा मिळावी हा प्रघातच आहे. परंतु राजे, आमच्या येण्याचा हेतू तो नव्हे. काही विशिष्ट हेतू मनाशी धरून आम्ही वर आलेलो आहोत. वेदमूर्ती, आपल्या मनीचा हेतू ऐकण्यास आम्ही उत्सुक आहोत. राजे, आपल्या कीर्तीचा परिमळ आमच्या काशीला पोहोचला, त्या परिमळानं आम्ही मुक्त झालो. या भारतवर्षात चंद्रगुप्त मौर्य सम्राट होऊन गेला. त्यानंतर किती हिंदू राज्य उभी टाकली. या भूमीत देवगिरीचं राज्य उभं राहिलं आणि विजयनगरचं साम्राज्य उभं राहिलं. परंतु एका मामूली आक्रमणानं दोन्ही साम्राज्य नष्ट झाली. राज्यांचा नाव निशाणाही उरला नाही. हिंदू धर्मावर कोसळलेल्या आपत्तीनं विचारवंतांची झोप उडाली. निराशेच्या अंधकारात सापडत असताना आपल्या रूपानं एक आशेचा दीप दिसू लागला. वादळ वाऱ्याची टक्कर देत या दीपाचं तेज वाढताना बघून आम्हाला गोड आनंद झाला. आम्हाला आमच्या ज्ञानाचा, अहंकाराचा आणि अधिकाराचाही विसर पडला. हे तेजस्वी रूप डोळ्यात दाखवावं म्हणून ईश्वर भाव घेतली. आपल्यासारख्या वेदोनारायणाने स्तुती करावी असा लौकिक आमच्या हातून घडला नाही. राजे, आम्ही खोटी स्तुती कधीच करीत नाही आणि ते करण्याचं काही प्रयोजनही नाही. ज्या नारायण भट्टांनी दुष्काळ पडला असता काशी विश्वेश्वराची आराधना करून पाऊस पडला आणि दुष्काळ निवारला, त्या नारायण भट्टांच्या वंशातले आम्ही आहोत. त्या पर्जन्य राजाला खेचण्याचं बळ आमचं नाही याची जाणीव आम्हाला पुरेपूर आहे. आणि म्हणूनच त्या औरंगजेबानं काशी विश्वेश्वराचा विध्वंस केलेला उघड्या डोळ्यांनी बघत बसण्यापासून आम्ही काहीही करू शकलो नाही. आजवर हे शल्य मनात घेऊन आम्ही कुडत होतो. राजे, आम्ही खोट्या श्रद्धेने बोलत नाही. आमचं ज्ञान, आमचे वेद, आमचा अहंकार त्या विहिरीच्या तळाशी गेलेल्या काशी विश्वेश्वराला वर आणण्यात असमर्थ होते. त्या काशी विश्वेश्वरानंच आम्हाला या रायगडाची वाट दाखवली. आचार्य, आपल्या मनी जे असेल ते आपण स्पष्टपणानं सांगा. मासाठी, तेवढ्यासाठीच तर आम्ही इथं आलेलो आहोत. मासाठी
राजांचं बळ आता लौकिकाला आलेलं आहे, यात कोणी शंका घेण्याचं कारणच उरलेलं नाही. तुंगभद्रे पासून नर्मदे पावे तो राज्याचा विस्तार त्याची साक्ष देतो आहे. आपल्या हिंदू धर्मासाठी मी एक याचक म्हणून आपल्या समोर उभा आहे. आम्ही मागितलेलं दान राजांनी पूर्ण करावं, आम्ही धन्य होऊ. काय हवंय आपल्याला? आपली कोणतीही इच्छा पुरी करण्यात राजांना खचित आनंद होईल याचा आम्हाला विश्वास आहे. माझ्यासाठी यादवांच्या पराजयाबरोबर हिंदू धर्म लयात गेला हा समज नाहीसा करण्यासाठी राजांनी आता मूर्धाभिषिक्त राजे बनायला हवं. राजांच्या मस्तकी छत्र ताम्र घ्यायला हवी. हिंदू धर्माचा त्राता, हिंदू धर्माचा रक्षक म्हणून राजाने आता छत्रपती बनायला हवं. आचार्य, आपली इच्छा पूर्ण करता येईल असं आम्हाला वाटत नाही. कारण समजेल? जरूर आचार्य, आम्ही हे राज्य उभं केलं ते श्रींचं राज्य म्हणून. छत्रछावर मस्तकी ढाळून घेण्याची स्वप्न आम्ही कधीच उराची बाळगली नाही. या श्रींच्या राज्यात आमची रयत सुखा समाधानानं नांदावी एवढ्या एकाच स्वप्नासाठी आमची सारी धडपड होती. यामध्ये आम्हाला थोडंफार यश लाभलंही असेल, पण या यशाचे वाटेकरी किती आहेत आणि किती गेले त्याचं मोजमाप करण्याचं धाडस आमच्या काही नाही. आचार्य, आम्ही छत्रपती बनून, सत्ताधीश बनून उपभोगाचा मोह कधीच करणार नाही. राजे राजेपणाचा शिक्कामोर्तब झाला म्हणजे तो उपभोगी झाला असा अर्थ कोणी सांगितला? मंदिरामध्ये देवाच्या मूर्तीवर अभिषेक होतो, परंतु तो अभिषेक झाल्यानंतर ती मूर्ती पुन्हा स्वच्छ केली जाते आणि मूळ स्वरूपात ती प्रकटते. बरोबर आहे आचार्य, आपण म्हणता ते अगदी बरोबर आहे. पण एक गोष्ट लक्षात येत नाही, ती मूर्ती जड अचलच, परंतु ज्या मानवांच्या वरती असा अभिषेक होतो त्याने ती सत्ताधारी बनतात. अभिषेक उतरला तरी त्याचा गर्व सदैव त्यांच्या मनात राहतो आणि तिथेच त्यांनी सुरुवातीला असलेला बेस प्रजारक्षण हे सारं विसरलं जातं आणि राहतो तो फक्त अहंकार. नाही आचार्य, आम्हाला असल्या मोहात पाडू नका. प्रभू रामचंद्रांनी राज्याभिषेक करून घेतला, तो का हौसेने करून घेतला होता? त्या अवतारी पुरुषाची कशाला तुलना केली? उपभोग शून्य पुरुष असा पुरुषार्थ करून जातात. युगानुगे असा पुरुषार्थ अन्य कोणाच्या हातून घडत नाही आणि त्या पुरुषाला आम्ही अवतारी पुरुष म्हणून मोकळे होतो. प्रभू रामचंद्र हे माणूसच होते, त्यांनी वनवास भोगलाय, आम्ही हे नाकारित नाही. तरी देखील छत्र चामरांचा मोह आम्हाला टाळायलाच हवा. त्यातून कदाचित फार मोठा अनर्थ घडेल. राजे, एक विचारलं तर उत्तर मिळेल? काही विचारलं तरी अवश्य उत्तर मिळेल. राजे, 12 मावळ तुमचं कार्यक्षेत्र होतं, तिथली रयत तुमची होती. कुतुबशाही, आदिलशाही आणि एकीकडे दिल्लीची बादशाही अशा तिन्ही बाजूला तुम्ही वेढलेल्या होता. मग कोणत्या मोहापोटी तुंगभद्रेपासून नर्मदे पावे तो राज्याचा विस्तार केला? आचार्य, हा मोह हा जरूर मोह आहे, पण एका निर्मोही योग्याचा मोह असे आम्ही मानतो. राजे, तुम्हाला मोहात गुरफटायचं असतं आणि कर्तव्याला वंचित व्हायचं असतं तर ते केव्हाच झालं असतं. परंतु राजे, तुमचा तो स्वभाव धर्म नाही. छत्र ताम्र मस्तकावर ठेवली तरी त्याचा तुम्हावर परिणाम होणार नाही. सुवर्ण सिंहासने तुम्हाला स्वस्थ बसू देणार नाही. राजे, तुम्ही मनात कसलाही किंतु आणू नका. हिंदू धर्मासाठी छत्रपती म्हणून तुम्हाला शिक्कामोर्तब करून घ्यावाच लागेल. आचार्य, ही विनंती की आज्ञा? मानली तर विनंती, नाहीतरी धर्माज्ञा समजावी लागेल. तुम्हाला कळलो काय नाही? शिवबा, शिवबा, तुम्ही हे मान्य करायलाच हवं. हे मान्य केलं नाही तर या आईचे डोळे सुखा समाधानाला मिटायचे नाही. आमच्यासाठी नव्हे, तुमच्यासाठी नव्हे, तर या भूमीला स्वतंत्र आयुष्य देण्यासाठी तरी हो म्हणा. आणि तसं घडलं तर हे आयुष्य सत्कारणी लागलं असं समजून आम्ही सुखानं डोळे मिटू. मासाहेब काय बोलताय?
डोळे उघडण्याची वेळ जेव्हा येते तेव्हा डोळे मिटण्याची भाषा का करते? तुम्हाला कळायचं नाही शिव. आजवर जळते निखारे पायाखाली घेऊन आम्ही वावरलो ते फक्त ह्या क्षणासाठी. माफत आम्ही हारलो. तुम्ही सांगाल तसं आम्ही करू. आमच्या मनात असोबा नसेल. शुभा आज आमची कूस धन्य झाली आमची कूस. माफत काही बोलून तुमचा आनंद हिरावून घ्यावा असं वाटत नाही. तुमचा आनंद तोच आमचा आनंद. आचार्य आपल्या मनासारखं होईल. मोरोपंत, आमच्या मनीचा हेतू सफल झाला. अनंत भटांना तातडीने निरोप द्या. आता उसंत घ्यायला अवधी नाही. खास दूध त्यांच्याकडे जाऊ द्या. साऱ्या गोष्टी जातीला बघाव्या लागतील. मोरोपंत, स्वराज्यात काही फिरवा. हत्तीवर साखर वाटा. राज्याभिषेक होणार त्याची सुवार्ता फैलवा. हिंदू पथकात काही अवतरण्याची बातमी त्या औरंगजेबाच्या कानी विना विलंब पोहोचू द्या. साहेब आमचं लक्ष नव्हतं. आम्ही पाहिलं ते. आम्ही एवढ्या नजीक आलो तरी आपल्याला खबर नाही. एवढा कसला विचार चालला होता स्वारींचा? नाही, कसलाही नाही. नाही कसा? आपण नाही सांगितला तरी आम्ही ओळखलो. काय ओळखलं? ओळखायला त्यात काही अवघड काय? राज्याभिषेकाचा दिवस जसा जवळ येत चाललाय, येणारा प्रत्येक दिवस किती सावकाश थांबतो. कधी एकदा तो दिवस येईल याची हुरहुर मनाला लागली. गडावर एवढी माणसं राबतायत पण त्यांचे हात अपुरे पडतात. वा राणीसाहेब, तुम्ही जर आता माणसांची मनही ओळखू लागलात. आम्हाला ती आता ओळखावीच लागतील. सम्राटने बनायचं तर तेवढे कष्ट घ्यायलाच हवे. पण स्वारीने एवढी काळजी करायची काहीच कारण नाही. अनाजी तर सांगत होते की काय सांगत? दुसरं काय सांगा. आचार्य गागा भट्टांचं प्रत्येक बारीक सारीक गोष्टींकडे लक्ष आहे. सप्त सिंधूचं सागराचं जल आणण्यासाठी खास माणसं रवाना झाली. कुशल सुवर्णकारांनी सुवर्ण सिंहासनाचं काम अगदी बारकाईनं चालवलं. कधी एकदा तो दिवस येईल असं आम्हाला झालं. राणीसाहेब, मुहूर्त ठरला म्हणजे तो दिवस येणार हे नक्कीच. आमच्या मनाला चैन आहे. क्षणाक्षणाला आम्ही चौकशी करत असतो. सुवर्ण सिंहासन म्हणे अष्टकोनी आहे. 8 कोण्यांवर 8 सुवर्ण सिंहासन आणि त्यासाठी 32 मण सोनं लागेल म्हणतात. हिरे माणकं तर अगणित वापरणार. खरंय राणीसाहेब, हे स्वराज्याचं सिंहासन उभं करण्यासाठी सुवर्णाचा हिशेब नाही. त्यासाठी अगणित माणसं खर्ची पडली असते. आणखी किती पडणार त्याची एक जगदंबाच जाणार. स्वारींचं बोलणं नेहमीच गंभीर. आनंदाच्या क्षणी तरी हसून बोलावं. आम्ही आता छत्रपती होणार ना. छत्रपतींनी हसून कसं चालेल? त्यांनी नेहमी गंभीरपणे बोलावा असा दंडक आहे. आम्ही त्याचा सराव करतो. आपण बोलावं पण आम्ही हसलं तर चालेल ना? राणीसाहेब, तुम्ही हसलंच पाहिजे. अहो, तुमचा गंभीरपणा पाहून आम्हाला हसू फुटेल आणि कदाचित आमचं हसू होईल. पुरेपुरे आम्हाला कळतं तेवढं.
आम्ही स्वारींच्या मनीचं ओळखलं, पण आमच्या मनीचा भाव नाही ओळखला. तुमच्या मनीचा भाव आम्ही नाही ओळखणार तर दुसरं कोण ओळखणार? आम्हाला खात्री आहे स्वारींना मुळीच ओळखता येणार नाही. आणि ओळखलं तर आम्ही हार मानू. राणीसाहेब, राज्याभिषेक प्रसंगी ते तुमचे खास दागिने दाखवण्यासाठी तुम्ही आलात आणि दागिन्यांची संदूक घेऊन दाराबाहेर नाची होई, हे खरं ना? अगो नाही, आपण कसं ओळखलं? हो, छत्रपती बनायचं म्हणजे एवढे कष्ट घ्यायलाच हवेत. दागिन्यांची संदूक आणू? नको, आम्हाला माहिती आहे जयपूर उदयपूरची कारागिरी फिकी पडावी अशी कारागिरी झाली. नजर ठरणार नाही असे ते दागिने बनवले. आपण कधी पाहिले? अनाजी तर सांगत होते की आपण तिकडे फिरकला देखील नाही. ते वर्णन करण्यासाठी आम्हाला ते दागिने पाहण्याची काहीच आवश्यकता नाही. पण ज्या रामजी दत्तोंच्या नजरेखाली हे सगळं झालंय त्यांना आम्ही पाहिलं. आम्हाला दागिन्यांची पारख नसली तरी माणसांची पारख जरूर आहे. या राणीसाहेब, आपणही आपले दागिने दाखवण्यासाठी झालात ना? दागिने कसले? धाकट्या आणि सगळ्यांचं लक्ष कुठे असतं? ते आपल्याच संद्रीत असतात. कधी खळाळून हसणं नाही की बोलणं नाही. त्यांचेही दागिने मीच करायला लावलं. आम्हाला कशाला? कशाला म्हणजे तुम्ही दागिने घालणार नाही? आम्हाला दागिन्यांचा सोस नाही ठरल्यामुळे. मग का राज्याभिषेक प्रसंगी आमच्या समोर लंकेची पार्वती म्हणून उभ्या राहणार? हा राणीसाहेब, आनंदाच्या प्रसंगी संताप नको. या तुम्ही.